नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र सावनीकडनं पुन्हा एकदा चूक घडलेली असते। तिच्या हातातली कॉफी मात्र मुक्ताच्या पूजेच्या साडीवर सांडते। तेवढ्यात मात्र आता सागर त्याच्या बहिणीला बोलवतो आणि सांगू लागतो की हिला घेऊन जा। त्यानंतर मात्र आता स्वाती सावनीला सोबत घेऊन जाते, तर दुसरीकडे मात्र आता लगेचच इंद्रा सागरवर चिडते आणि म्हणू लागते की तुला जरा जास्तच त्या सावनीचा पुळका आलेला आहे। मला हे चालणार नाही, मला माझ्या सुनेवर अन्याय झालेला अजिबात सहन होणार नाही। तेव्हा मात्र सागर म्हणतो, मी कोणावरही अन्याय करत नाहीये आणि दुसरी गोष्ट, कोणी मला समजून घेऊ नाही तो नाही घेऊ, पण मला असं वाटत नव्हतं की तू तरी मला समजून घेशील। तर तेव्हा इंद्रा म्हणते, तुला समजून घेते आहे म्हणूनच आजपर्यंत शांत आहे। दुसरीकडे सागर मुक्ताला म्हणतो, मी तुमच्यासाठी दुसरी नवीन साडी घेऊन येईल असं म्हणून आता तो तिथून निघून जातो। इकडे मात्र मुक्ताला आता त्याच विचारामध्ये असते। तेवढ्यातच इंद्रा म्हणू लागते की मी ही तुझी साडी लॉन्ड्री मध्ये देऊन बघते। तेव्हा मुक्ता होकार देते। त्यानंतर इंद्रा निघून गेल्यावर मुक्ता मनाशी विचार करते, जर सावनी सागरचा फायदा घेत असेल तर त्या दोघांमध्ये मी आहे हे तिने कधीच विसरू नये। मी त्यांचा फायदा तिला घेऊ देणार नाही। येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की मुक्ता आता इकडे मिहिरला फोन करून सांगू लागते की उद्या आम्ही पूजेला बसणार आहे, तुमचंही नवीन लग्न झालेलं आहे, तुम्ही सुद्धा पूजेला बसावं अशी माझी इच्छा आहे, म्हणजेच मम्मींची पण तशी इच्छा आहे। तेव्हा मिहिर होकार देतो। दुसरीकडे मात्र तो मिहिकाला डॉक्टरकडे घेऊन आलेला असतो, तर तेवढ्यात मात्र आता तिला चक्कर येते। त्यामुळे मिहिका आता तिथेच कोसळते आणि आता मात्र मिहिर मुक्तासोबत दिलेलं वचन पूर्ण करू शकेल का, कोमल बरोबर तो पूजेला बसू शकेल का, या गोष्टीचा विचार तो करतो आणि मुक्ताला असं वाटतं आता मी कोमलला दिलेलं वचनही पूर्ण करू शकेल। मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी